हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. लास्ट लेक्चरला आपण प्रिपरेशन ऑफ अल्काइल हॅलाइड बघितलं. कोणापासून आपण प्रिपरेशन केलं आपण अल्काइल हॅलाइडचं? तर अल्कोहोलपासून आपण काय केलं? प्रिपरेशन केलं अल्काइल हॅलाइडचं. त्याच्यामध्ये आपण रिएजंट कोणता वापरला? तर आपण रिएजंट हा वापरला होता HCl आणि ZnCl2 हा रिएजंट वापरला होता. या रिएजंटला आपण काय म्हटलं? ल्युकास रिएजंट असं म्हटलं. ल्युकास रिएजंट हा कशासाठी उपयुक्त आहे? तर हा काय करतो? अल्कोहोलला कन्वर्ट करतो अल्काइल हॅलाइडमध्ये. जर हा अल्कोहोलला अल्काइल हॅलाइडमध्ये कन्वर्ट करत असेल तर हा कोणासाठी उपयुक्त आहे? हा कोणासाठी? प्रायमरी अल्कोहोलसाठी उपयुक्त आहे, सेकंडरी अल्कोहोलसाठी उपयुक्त आहे की टर्शियरी अल्कोहोलसाठी उपयुक्त आहे? हे बघणार आहे आज आपण आजच्या लेक्चरमध्ये. लास्ट लेक्चरला आपण फक्त प्रायमरी अल्कोहोलवरती काय केलं होतं? तर अटॅक केला होता ल्युकास रिएजंटचा. ह्या लेक्चरला आपण काय करणार आहे? तर तिन्ही प्रकारच्या प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी तिन्ही प्रकारच्या अल्कोहोलवरती ल्युकास रिएजंटचा अटॅक करून बघणार आहे. किंवा प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी अल्कोहोल्स यांच्यापैकी कोणता अल्कोहोल आहे तो ल्युकास रिएजंट बरोबर रिॲक्शन दाखवतो आणि कोणता नाही दाखवत हे बघणार आहे आपण. काय आहे बघा, याच्या केसमध्ये मी पहिल्यांदा काय करतोय? प्रायमरी अल्कोहोल घेतो. प्रायमरी अल्कोहोल कोण आहे? CH3, CH2, OH. अल्कोहोल OH हा काय? तर फंक्शनल ग्रुप आहे अल्कोहोल. त्याला अटॅच हा कार्बन आहे आणि या कार्बनला पुढे जाऊन आणखीन एक कार्बन अटॅच आहे. याला तुम्ही प्रायमरी अल्कोहोल म्हणणार. याचं नाव काय? इथेनॉल. याचं नाव काय? इथेनॉल. आणि याच्यावरती मी काय केलं? HCl आणि ZnCl2चा अटॅक केला, म्हणजेच ल्युकास रिएजंटचा अटॅक केला. ल्युकास रिएजंटचा अटॅक केल्यानंतर हा कन्वर्ट कशात झाला? CH3, CH2 आणि Cl याच्यामध्ये कन्वर्ट झाला, म्हणजेच कोणाच्यात कन्वर्ट झाला? इथाइल क्लोराईडमध्ये कन्वर्ट झाला. ही रिॲक्शन आपण लास्ट लेक्चरला पाहिलेली आहे. आता हा जो अल्कोहोल आहे हा कसा आहे? तर प्रायमरी अल्कोहोल आहे. ही रिॲक्शन आपण लास्ट लेक्चरला बघितलेली आहे की प्रायमरी अल्कोहोल आहे ल्युकास रिएजंटच्या प्रेझेन्समध्ये अल्काइल हॅलाइडमध्ये कन्वर्ट होतो. आता ह्या रिॲक्शन्स बघत असताना महत्त्वाची गोष्ट तुम्हाला काय आहे? तर महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्हाला रिॲक्टिव्हिटी लक्षात ठेवायला पाहिजे. रिॲक्टिव्हिटी कोणाची लक्षात ठेवणार? रिॲक्टिव्हिटी अल्काइल हॅलाइडची. रिॲक्टिव्हिटी लक्षात ठेवणार अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी लक्षात ठेवा. बेसिक वे की काय? अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी लक्षात ठेवा. टर्शियरी अल्कोहोल आहे तो सर्वात जास्त स्टेबल, त्याच्यानंतर सेकंडरी आणि त्याच्यानंतर कोण आहे? प्रायमरी. आणि दुसरी एक गोष्ट लक्षात ठेवणार तुम्ही काय? हायड्रोजन हॅलाइडची रिॲक्टिव्हिटी. हायड्रोजन हॅलाइड यांची रिॲक्टिव्हिटी बघणार. दुसरी गोष्ट, हायड्रोजन हॅलाइडमध्ये कोण जास्त रिॲक्टिव्ह आहे, कोण कमी रिॲक्टिव्ह आहे हे बघणार. जास्त रिॲक्टिव्ह कोण आहे? हायड्रोजन आयोडाईड. त्यानंतर रिॲक्टिव्ह कोण आहे? हायड्रोजन ब्रोमाइड. त्याच्यानंतर रिॲक्टिव्ह कोण आहे? हायड्रोजन क्लोराईड म्हणजेच HCl. म्हणजे ह्याच्यातून एक गोष्ट तुम्हाला लक्षात आली का? बघा, HCl आहे तो काय? तर HCl सर्वात कमी रिॲक्टिव्ह आहे आणि त्याची रिॲक्शन आपण कोणाच्या प्रेझेन्समध्ये करतोय? झिंक क्लोराईडच्या प्रेझेन्समध्ये करतोय. त्याच्यामुळे काय होतंय? तर इथेनॉल आहे तो कन्वर्ट होतोय इथाइल क्लोराईडमध्ये, प्रायमरी अल्कोहोल. या केसमध्ये जर तुम्ही बघितलं, हा काय? हा तो प्रायमरी अल्कोहोल आहे आणि इथं HCl आहे तो पण काय? लेस रिॲक्टिव्ह. रिॲक्टिव्हिटीच्या केसमध्ये बघा, प्रायमरी अल्कोहोल आहे तो सर्वात कमी रिॲक्टिव्ह आहे. अगेन HCl पण काय? सर्वात कमी रिॲक्टिव्ह. दोन्हीही गोष्टी काय? तर कमी रिॲक्टिव्ह असल्यामुळं आपल्याला काय करावं लागलं? तर इथं झिंक क्लोराईडचा अटॅक करावा लागलो. देन नेक्स्ट टाइम मी काय करतोय बघा, सेकंडरी अल्कोहोल घेतो. सेकंडरी अल्कोहोलमध्ये काय होईल? CH3 आहे, CH, देन इथं कोण आहे? CH3 आणि इथं कोण आहे? OH ग्रुप. OH म्हणजे कोणता आहे? तर अल्कोहोल ग्रुप आहे. हा अल्कोहोल ग्रुप आहे, या कार्बनला अटॅच आहे. हा कार्बन पुढे जाऊन आणखीन 2 कार्बन ॲटमला अटॅच आहे. तर अशा केसमध्ये तुम्ही याला काय म्हणणार आहे? सेकंडरी अल्कोहोल असं म्हणणार. आता ह्याच्यावरती अटॅक केला तुम्ही कोणाचा? HCl आणि ZnCl2चा. याच्यावरती अटॅक केला कोणाचा? HCl आणि ZnCl2चा. अगेन तुम्हाला काय मिळेल? तर अल्काइल हॅलाइड मिळेल. CH3 हा कोण आहे? CH आहे. इथं कोण होता? CH3 होता. काय करायचं आपल्याला? OH ग्रुप आहे त्याला फक्त रिप्लेस करायचा क्लोरीननं. बेसिक वे काय आहे? हा OH आणि हा हायड्रोजन H2O मॉलिक्यूल बाहेर जाणार प्लस H2O आणि हा क्लोरीन आहे तो इथं अटॅच होणार. इथं काय? क्लोरीन अटॅच होणार. सिंपल रिॲक्शन आहे. नेक्स्ट रिॲक्शन आहे ती कोणती? आता बघा, हा कोण होता? एक साधी गोष्ट आहे. हा काय? सेकंडरी अल्कोहोल आहे. सेकंडरी अल्कोहोल काय? याची रिॲक्टिव्हिटी कमी पण नाही जास्त पण नाही, इंटरमिडिएट आहे. टर्शरी आणि प्रायमरीच्या मध्ये आहेत ते, बरोबर. म्हणून आपण त्याला काय म्हणतो? इंटरमिडिएट असं म्हणतो. आता टर्शरी अल्कोहोल बघा, टर्शरी अल्कोहोलमध्ये कार्बन आहे, याला OH हा फंक्शनल ग्रुप अटॅच आहे. इथं कोण आहे? CH3 आहे. इथं CH3 म्हणजेच मिथाइल ग्रुप. इथं कोण आहे? CH3 आहे. आता बघा काय होईल? याच्यावरती अटॅक करणारा तुम्ही HCl. आता झिंक क्लोराईडची तुम्हाला गरज नाही.
आता काय टर्शरी अल्कोहोलमध्ये तुम्हाला झिंक क्लोराईडची गरज नाही. का झिंक क्लोराईडची गरज नाही? एक सिंपल गोष्ट आहे, टर्शरी अल्कोहोल इज ऑलवेज मोर रिएक्टिव्ह. टर्शरी अल्कोहोल कसा आहे तर सर्वात जास्त रिएक्टिव्ह आहे. मग हा जर जास्त रिएक्टिव्ह आहे तर आणखीन एखाद्या कॅटलिस्टची तुम्हाला गरज नाही. इथं फक्त HCl जरी तुम्ही अटॅक केलं, HCl अटॅक केलं तरी काय होणार, तरी रिॲक्शन होऊ शकते. हे लक्षात घ्या. काय होणार, OH ग्रुप आहे, अगेन हा काय होणार, H2O बाहेर जाणार. मी पहिल्यांदा H2O लिहून ठेवला, ठीक आहे. काय झालं बघा, हा H आणि हा OH, H2O बाहेर गेला. हा क्लोरीन आहे तो इथं कार्बनला अटॅच होणार. हा कार्बन याला अटॅच झाला क्लोरीन. इथं कोण आहे CH3, इथं कोण आहे CH3 आणि इथं कोण आहे CH3. इथं तुम्हाला काय मिळालं, टर्शरी अल्काइल हॅलाइड मिळालं. ही रिॲक्टिव्हिटी आहे प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरीच्या केसमध्ये. प्रायमरीमध्ये तुम्हाला ल्युकास रिएजंट वापरावा लागतो, सेकंडरीमध्ये तुम्हाला ल्युकास रिएजंट वापरावा लागतो, टर्शरीमध्ये मात्र तुम्हाला ल्युकास रिएजंट वापरावा लागत नाही. ही रिॲक्टिव्हिटी आपण बघितली कोणाच्या बेसिसवरती, तर अल्कोहोलच्या बेसिसवरती. टर्शरी आहे, सेकंडरी आणि प्रायमरी, याच्या बेसिसवरती आपण अल्कोहोलच्या बेसिसवरती ही रिॲक्टिव्हिटी बघितली. नेक्स्ट रिॲक्टिव्हिटी आहे ती आपण बघणार आहे हायड्रोजन हॅलाइडच्या बेसिसवरती. आत्ता फक्त आपण एकच हायड्रोजन हॅलाइड यूज केला होता, कोणता, HCl. इथं पण कोणता यूज केला आहे, HCl. इथं पण कोणता यूज केला आहे, HCl. फक्त एकच हायड्रोजन हॅलाइड आपण काय केला आहे, यूज केला आहे. याच्यानंतर आपण यूज करणार आहे तो म्हणजे HI यूज करणार आहे, HBr यूज करणार आहे, ठीक आहे. HI हायड्रोआयोडिक ॲसिड, देन HBr हायड्रोब्रोमिक ॲसिड, ठीक आहे. हे काय करणार आहेत, यूज करणार आहेत. हे बेसिक वे तुमच्या लक्षात येतोय का बघा. यांना आपण ॲसिड म्हणतो, म्हणजे हे H+ आयन देऊ शकतात. हा पण काय ॲसिड आहे, हा काय करू शकतो, H+ आयन देऊ शकतो. दोन्हीही काय, तिन्ही काय करू शकतात, H+ आयन देऊ शकतात. आपण काय करूया आता, तर हायड्रोजन हॅलाइडच्या बेसिसवरती रिॲक्टिव्हिटी बघूया. हायड्रोजन हॅलाइडमध्ये काय आहे तर आयोडीनचं जे काय ऑक्सिडेशन आहे, ठीक आहे, त्याच्या बेसिसवरती गोष्टी डिसाईड होतात. बघा काय आहे, इथं HBr आहे आणि H आहे. ह्याच्या आधी आयोडीनची रिॲक्शन पण बघण्याच्या आधी आपण HBrची रिॲक्शन बघूया. काय आहे बघा, प्रायमरी अल्कोहोल मी घेतला की जो लेस रिॲक्टिव्ह आहे, CH3, CH2 आणि OH, प्रायमरी अल्कोहोल, ठीक आहे. जो काय लेस रिॲक्टिव्ह आहे, कमी रिॲक्टिव्ह आहे. हा प्रायमरी अल्कोहोल मला रिॲक्ट करायचा आहे, कोणाबरोबर रिॲक्ट करायचा आहे, HBr बरोबर रिॲक्ट करायचा आहे. हा काय HBr बरोबर रिॲक्ट करायचा आहे. आता हे HBr कसं घ्यायचं आहे तर कॉन्स्टंट बॉइलिंग मिक्सचर घ्यायचं आहे. हे किती घ्यायचं आहे, कसं घ्यायचं आहे, कॉन्स्टंट बॉइलिंग मिक्सचर, जे कसं असावं तर 48% असावं. काय 48%. आणि HBr आहे ते कसं तयार होतं तर इन सितू तयार होतं. इन सितूचा अर्थ काय तर हे दोघांच्या रिॲक्शनमधून तयार होतं. कोणाच्या रिॲक्शनमधून तयार होतं तर NaBr आणि H2SO4 यांच्या रिॲक्शनमधून काय तयार होतं, HBr तयार होतं. एक सिंपल रिॲक्शन तुम्ही बघा काय असेल रिॲक्शन. ह्या दोघांची जर मी रिॲक्शन केली, कोणाची NaBr आणि कोणाची रिॲक्शन केली H2SO4, काय होईल बघा, सोडियम आहे, सोडियम रिप्लेस करेल हायड्रोजनला इथल्या आणि इथं काय बाहेर पडेल Na, एका हायड्रोजनला रिप्लेस करणार. हा सोडियम एका हायड्रोजनला रिप्लेस करणार. Na, एक हायड्रोजन इथं तसंच राहिला. H पुढं कोण आहे SO4, NaHSO4 आणि बाहेर काय पडेल, इथला एक हायड्रोजन गेला आहे आणि इथला ब्रोमिन, काय HBr. अशा पद्धतीने काय ह्या रिॲक्शनमध्ये तुम्हाला HBr मिळेल. म्हणून ॲरोवरती मी काय लिहितो, NaBr प्लस काय लिहितो H2SO4. काय होईल बघा तर अगेन काय H2O बाहेर पडेल आणि कोण आहे ब्रोमिन अटॅच होईल. CH3, CH2 आणि Br, इथाइल ब्रोमाइड तयार होईल. या रिॲक्शनला मी दुसऱ्या आणखीन एका पद्धतीने लिहू शकतो. कोणत्या पद्धतीनं, डायरेक्टली हे दोन्हीही लिहू शकतो. काय बघा नेक्स्ट आणखीन एका पद्धतीने कशी लिहू शकतो, CH3, CH2, OH, प्रायमरी अल्कोहोल, इथेनॉल आहे. इथेनॉलवरती अटॅक करायचा आहे कोणाला, कोणाचा सोडियम ब्रोमाइड, NaBr प्लस कोणाचा अटॅक करणार, H2SO4चा अटॅक करणार. H2SO4चा अटॅक केल्यानंतर काय होईल बघा तर अगेन सेम रिॲक्शन, हे दोन्ही प्रॉडक्ट आहेत ते मिळणार आहेत आपल्याला. काय बघा यांच्या दोघांच्या रिॲक्शनमधून HBr तयार होईल आणि ते HBr काय करेल, OH ग्रुपला रिमूव्ह करेल. प्रॉडक्ट काय असेल बघा, इथला OH ग्रुप जाणार आहे, याच्या जागी कोण येणार आहे, ब्रोमिन येणार आहे. याच्या जागी कोण येणार, ब्रोमिन. हे बघा प्रॉडक्ट मी इथं लिहितोय खाली CH3, CH2 आणि इथं कोणाला ब्रोमिन आला. OH निघून गेला आणि त्या जागी कोणाला ब्रोमिन आला. आता ह्यांच्या दोघांच्या रिॲक्शनमधून हे HBr तयार होतंय मला माहिती आहे. मग HBr आणि हा OH काय बाहेर पडणार,
H2O. HBr मधला ब्रोमीन कुठे गेला आहे, ह्या कार्बनला अटॅच झाला आहे आणि हा OH आणि हा हायड्रोजन H2O बाहेर पडलं आणि लास्टली काय राहिले NaHSO4. ठीक आहे. काय रिएक्शन बघा, ही अल्कोहोल आहे, त्याच्यावरती अटॅक केला सोडियम ब्रोमाइड, त्याच्यावरती अगेन अटॅक केला H2SO4. ह्या मिक्सचरचा अटॅक केल्यानंतर काय होईल बघा, तर इथं सोडियम ब्रोमाइड इथाइल ब्रोमाइड तयार झालं, देन H2O आणि NaHSO4. ही रिॲक्टिव्हिटी आहे कोणाची, तर हायड्रोजन ब्रोमाइडची. हे लक्षात घ्या. काय तर हा पण अगेन बघा इंटरमिडिएट आहे. हा काय इंटरमिडिएट, जास्त पण रिॲक्टिव्ह नाही आणि कमी पण रिॲक्टिव्ह नाही. म्हणजे HCl लेस रिॲक्टिव्ह आहे, हायड्रोजन आयोडाईड आहे किंवा HI आहे ते काय तर जास्त रिॲक्टिव्ह आहे, मध्ये कोण आहे HBr आहे. हे काय तर इंटरमिडिएट आहे. याच्यात लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी काय काय आहेत बघा. कॉन्स्टंट बॉइलिंग मिक्सचर 48% HBr इन सितू तयार होतं कोणत्या रिएक्शनमध्ये, NaBr आणि H2SO4 यांच्या रिएक्शनमध्ये. रिएक्शन तुम्हाला दाखवलेले आहेत. रिएक्शन तुम्ही आयदर ह्या वेनं लिहू शकता किंवा ह्या वेनं लिहू शकता. ह्या दोन्ही मार्गाने तुम्ही काय करू शकता, रिॲक्शन आहे ती लिहू शकता. आता इथं मी ॲसिड आहे ते कोणतं वापरलं H2SO4 आणि इथं NaBr वापरले. पण तुम्ही जर पुढं जाऊन HIची रिॲक्शन करायला गेला, HIची हायड्रोजन आयोडाईडची जर रिॲक्शन तुम्ही करायला गेला, हायड्रोजन आयोडाईडची रिॲक्शन करत असताना तुम्हाला हे H2SO4 वापरून चालणार नाही. हायड्रोजन आयोडाईडची रिॲक्शन करत असताना तुम्हाला H2SO4 वापरून चालणार नाही. त्याच्या जागी तुम्हाला फॉस्फरिक ॲसिड वापरावं लागेल, H3PO4 हे ॲसिड वापरावं लागेल. हे लक्षात घ्या. आता बघा ही रिॲक्शन काय आहे, HIची रिॲक्शन कशा पद्धतीनं होईल. ती पण रिॲक्शन आपण कोणाबरोबर करणार आहे, प्रायमरी अल्कोहोल बरोबर करणार आहे. ही पण रिॲक्शन आहे आपण HIची कोणाबरोबर करणार आहे, प्रायमरी अल्कोहोल बरोबर करणार आहे. प्रायमरी अल्कोहोल बरोबर कशा पद्धतीनं रिॲक्शन होईल हे बघणार आहे आपण. काय आहे बघा, अगेन प्रायमरी अल्कोहोल कोणता आहे, CH3 CH2 आणि कोण आहे OH, CH3 CH2 OH. आता काय करायचं आहे मला रिॲक्शन, तर ही रिॲक्शन करायची आहे मला हायड्रोजन आयोडाईड बरोबर. आता हायड्रोजन आयोडाईड पण दोघांच्या रिॲक्शनमधून तयार होईल. कोणाच्या रिॲक्शनमधून तयार होईल, सोडियम आयोडाईड प्लस H3PO4 या दोघांच्या रिॲक्शनमधून तयार होईल. आता इथं मी H3PO4 वापरले, इथं H2SO4 का नाही वापरलं, याचं रिझन खूप महत्त्वाची गोष्ट आहे. की काय, इथं मी कोणतं वापरलं H3PO4, पण इथं मी H2SO4 वापरलं नाही. HBrच्या केसमध्ये मी काय वापरलं होतं, इथं वापरलं होतं मी H2SO4. इथं आता मी काय वापरतोय, H3PO4 वापरतोय. असं का, ठीक आहे. आता ह्याच्या केसमध्ये काय आहे बघा, ह्याच्या केसमध्ये हे जे ॲसिड आहे हे काय तर वीक ॲसिड आहे कम्पॅरेटिव्हली. हे काय वीक ॲसिड आहे आणि H2SO4 आहे ते काय स्ट्रॉंग ॲसिड आहे. आणि H2SO4 स्ट्रॉंग ॲसिड असण्याबरोबरच ते काय तर एक चांगलं ऑक्सिडायझिंग एजंट पण आहे. हे काय करतंय तर चांगलं ऑक्सिडायझिंग एजंट आहे. H2SO4 काय एक चांगला ऑक्सिडायझिंग एजंट. ऑक्सिडायझिंग एजंट असल्यामुळं हा काय करेल, जो आयोडीन आहे आयोडीन इथं कोणत्या फॉर्ममध्ये आहे, जर तुम्ही याचं डिसोसिएशन केलं काय तर हायड्रोजन आणि आयोडीनमध्ये बॉन्ड आहे, हायड्रोजन आणि आयोडीनमध्ये बॉन्ड आहे. तो बॉन्ड कसा ब्रेक होणार, आयोडीन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे काय होणार, H+ तयार होणार आणि काय तयार होणार I-. अशा पद्धतीने बॉन्ड आहे तो ब्रेक होणार. मध्ये इथं आयन कोणता तयार होतो I-. ठीक आहे, आयन कोणता तयार होतोय I-. म्हणजे ह्या आयनला नाव काय आहे आयोडाईड आयन. ह्या आयनला नाव काय आहे आयोडाईड आयन. आता हा आयोडाईड आयन आहे तो जर H2SO4 तुम्ही यूज केलं तर हा कन्वर्ट होतो आयोडीनमध्ये कन्वर्ट होतो. ठीक आहे, इथं जर 2 आयोडाईड आयन घेतले तर हा कन्वर्ट कशात होईल आयोडीन. आणि आयोडीनमध्ये इथं ऑक्सिडेशन स्टेट बघा, इथं ऑक्सिडेशन स्टेट 0 आहे. ऑक्सिडेशन स्टेट OS असं लिहिलं मी 0 आहे. इथं ऑक्सिडेशन स्टेट काय तर -1 आहे. आयोडाईड आयनला कन्वर्ट करतो तो आयोडीनमध्ये. मग त्याच्यामुळं काय तर रिॲक्टिव्हिटी ह्याची फारशी राहत नाही. इथं आपल्याला पाहिजे तो आयोडाईड आयन पाहिजे, आपल्याला आयोडीन नको आहे. ठीक आहे, कोणता पाहिजे आयोडाईड आयन. म्हणून आपण काय केलं H3PO4 यूज केले. नेक्स्ट आहे ते बघा, आता H3PO4 यूज केल्यानंतर काय होईल, रिॲक्शन काय होईल. अगेन सेम रिॲक्शन आहे, तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे तर हायड्रोजन आणि OH काय बाहेर जाईल H2 बाहेर जाईल. हा बघा हा हायड्रोजन आणि OH H2 बाहेर गेलं, आयोडीन आहे तो अटॅच होणार CH3 CH2 आणि कोण अटॅच झाला आयोडीन अटॅच झाला, इथाइल आयोडाईड. हे हा प्रॉडक्ट बनेल. हे काय आहे बघा, अगेन हा प्रायमरी अल्कोहोल असल्यामुळे लेस रिॲक्टिव्हिटी. अगेन ही रिॲक्शन आपण दुसऱ्या वेनं पण लिहू शकतो. दुसऱ्या वेनं कोणत्या लिहू शकतो बघा, CH3 CH2 OH प्लस NaI प्लस
H3PO4 काय देईल प्रॉडक्ट, OH निघून जाणार, याच्या जागी कोण येणार आहे, आयोडीन, CH3CH2I आयोडीन आला. देन नेक्स्ट आहे ते काय, OH निघून गेला, आयोडीन आला. हा जो सोडियम आहे तो याच्यातल्या एखाद्या हायड्रोजनला रिप्लेस करणार. बघा इथं किती 3 हायड्रोजन आहेत, इथे एक सोडियम आहे, एक हायड्रोजन याच्यातला निघून गेला, कारण का एका हायड्रोजनला रिप्लेस कोण करतोय, सोडियम करतोय. सोडियम आहे तो एका हायड्रोजनला रिप्लेस करणार, Na सोडियम. हायड्रोजन किती राहिले, इथं 2 राहिले, H2PO4 प्लस H2. या दुसऱ्या वेळेनं तुम्ही काय करू शकता, ही रिॲक्शन आहे ती लिहू शकता. हे झालं डिटेल्ड एक्सप्लेनेशन. आपण कशाच्या बाबतीत बघितलं, HCl, HI आणि HBr. ठीक आहे, म्हणजे हायड्रोजन ॲसिडच्या, हायड्रोजन आयोडाईड, हायड्रोजन ब्रोमाइड, हायड्रोजन क्लोराईड ह्यांच्या रिएक्टिव्हिटी बघितल्या आपण अल्कोहोल बरोबर. आणि त्याच्यापासून आपण काय प्रिपेअर केलं, अल्काइल हॅलाइड. म्हणजेच काय तर अल्काइल ग्रुपला आपण काय केलं आहे, आयोडीन किंवा हॅलोजन ग्रुप अटॅच केला. ह्या रिएक्शन्स आपण बघितल्या. यानंतरची सर्वात महत्त्वाची मेथड आहे ती मेथड म्हणजे काय, फ्रॉम फॉस्फरस हॅलाइड्स. काय करणार आहे, हे आपण हायड्रोजन हॅलाइड बरोबरच्या रिएक्शन बघितल्या. आता आपण बघणार आहे ते कोणाबरोबरच्या, फॉस्फरस हॅलाइडच्या बरोबरच्या रिएक्शन्स. नेक्स्ट आता आपण काय बघणार आहे बघा, रिॲक्शन विथ फॉस्फरस हॅलाइड. याच्यानंतरची पुढची मेथड आहे ती कोणती, रिॲक्शन विथ फॉस्फरस हॅलाइड. अल्कोहोलची रिॲक्शन करायची आहे आपल्याला कोणाबरोबर, फॉस्फरस हॅलाइड बरोबर. इथं कोण आहे, PCl3 फॉस्फरस ट्रायक्लोराईड. इथं कोण आहे, PCl5 फॉस्फरस पेंटाक्लोराईड. 2 रिएजंट आहेत आपल्याकडे, फॉस्फरस ट्रायक्लोराईड, फॉस्फरस पेंटाक्लोराईड. यांच्या दोघांची रिॲक्शन आपल्याला करायची आहे अल्कोहोल बरोबर. आणि आपल्याला फायनल प्रॉडक्ट एम जे आहे आपलं की अल्काइल हॅलाइड बनवायचा आहे, तो आपल्याला अल्काइल हॅलाइड यांच्या रिॲक्शनमधून मिळेल. पहिली रिॲक्शन मी करतोय फॉस्फरस ट्रायक्लोराईड बरोबर. फॉस्फरस ट्रायक्लोराईड बरोबर रिॲक्शन करत असताना काय आहे बघा, सुरुवातीचा जो सबस्ट्रेट आहे तो कोण असेल, ROH अल्कोहोल आहे. अल्कोहोल आहे त्याची रिॲक्शन मी करतोय PCl3 बरोबर. इथं क्लोरीनचे ॲटम किती आहेत बघा पाहनो, क्लोरीनचे ॲटम आहेत किती आहेत, 3 आहेत. 3 क्लोरीनचे ॲटम आहेत. 3 क्लोरीनचे ॲटम काय करणार, तर इथं अटॅच होणार. ठीक आहे, त्याच्यासाठी मला काय करावं लागेल, तर याच्यासाठी मला अल्कोहोलचे मॉलिक्यूलसुद्धा किती घ्यावे लागतील, 3 घ्यावे लागतील. इथं 3 अल्कोहोलचे मॉलिक्यूल आहेत. 3 अल्कोहोलचे मॉलिक्यूलमधले 3 OH ग्रुप निघून गेले, त्याच्या जागी 3 क्लोरीन आले. काय येणार बघा, RCl प्लस काय होणार, फॉस्फरस तर आहेच आणि त्याच्याबरोबर 3 याच्याकडे हायड्रोजन आलेत आणि 3 ऑक्सिजन. ठीक आहे, काय H3PO3 हे तयार झालं आणि 3 अल्काइल हॅलाइडचे मॉलिक्यूल मिळाले. हे लक्षात घ्या, इथं अल्कोहोल आहे त्याची रिॲक्शन कोणाबरोबर केलेली आहे, PCl3 बरोबर. 3 अल्काइल क्लोराईड मिळाले आणि H3PO3 हे मिळालं. या रिॲक्शनचा मेकॅनिझम काय असेल बघा, रिॲक्शनचा मेकॅनिझम व्यवस्थित लक्षात घ्या. कशा पद्धतीने ही रिॲक्शन होते हे बघणार आहे आपण. PCl3 मॉलिक्यूल आहे. PCl3 मॉलिक्यूल कसा आहे, प्लेनर मॉलिक्यूल, अशा पद्धतीने लिहिला जाईल. याच्यावरती आपण अटॅक कोणाचा करतोय, अल्कोहोलचा, ROH. ऑक्सिजनकडे लोन पेअर आहे. ऑक्सिजन काय करणार, एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहे, इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऑक्सिजनकडे जास्त आहे. ऑक्सिजन इलेक्ट्रॉन शिफ्ट करणार फॉस्फरसच्या ऑर्बिटमध्ये. तिथून हा क्लोरीन आहे तो रिमूव्ह होणार. जसा ऑक्सिजन अटॅक करणार तसा हा क्लोरीन आहे तो काय होणार, रिमूव्ह होणार. नेक्स्ट आहे ते काय होईल बघा, फॉस्फरस आहे, देन इथं Cl आहे, देन इथं कोण आहे, क्लोरीन आहे, अगेन इथं कोण आला, ऑक्सिजन आला, इथं कोण आहे, ऑक्सिजनला अटॅच असणारा हा R ग्रुप आहे आणि इथं कोण आहे, हायड्रोजन आहे. आता ऑक्सिजनवरती पॉझिटिव्ह चार्ज आला कारण ऑक्सिजननं इलेक्ट्रॉन आहेत ते कोणाला दिले, फॉस्फरसला दिले. आता ऑक्सिजनवर पॉझिटिव्ह चार्ज आला आणि इथून बाहेर काय पडला आहे बघा, या बॉन्डमधले दोन्हीच्या दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन क्लोरीन आहे तो बाहेर गेला आहे. या बॉन्डमधले दोन्हीच्या दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन कोण गेला आहे, क्लोरीन बाहेर गेला आहे. म्हणून हा Cl- या फॉर्ममध्ये बाहेर पडला आहे. आता ह्या रिॲक्शनमध्ये लगेच तुम्ही काय करायचं नाही, मेकॅनिझममध्ये लगेच क्लोरीनचा अटॅक तुम्ही आयदर हायड्रोजन किंवा आयदर R ग्रुपवरती करू शकता. या दोघांच्यावरती, यांच्या दोघांच्या मधल्या कोणावरतीही तुम्ही अटॅक Cl- करू शकता, पण लगेच करायचा नाही. त्याच्या आधी एक स्टेप आहे इन्व्हॉल्व याच्यामध्ये. हा या हायड्रोजनमधला बॉन्ड आहे तो असा ब्रेक होणार. हा काय होणार तर बॉन्ड आहे तो याचे इलेक्ट्रॉन आहे या बॉन्डमधले इकडे फॉस्फरसकडे शिफ्ट होणार. काय तयार होईल बघा, अगेन RO डबल बॉन्ड तयार होईल. इथं फॉस्फरस आहे, देन इथं कोण आहे, क्लोरीन, आणि इथं कोण आहे, क्लोरीन. तसंच हा हायड्रोजन पण काय होईल तर फॉस्फरसकडे शिफ्ट होईल. पुढचं मॉलिक्यूल आहे तो अशा पद्धतीचा बनेल. काय बघा तर इथं आणखीन काय येईल, ऑक्सिजनवरती काय येईल, पॉझिटिव्ह चार्ज आहे.
या बॉन्डमधले इलेक्ट्रॉन इकडे शिफ्ट झाले, इथं डबल बॉन्ड क्रिएट झाला, हायड्रोजन आहे तो कोणाकडे गेला, फॉस्फरसकडे गेला. नेक्स्ट काय होईल, याच्यानंतर मात्र आता काय होईल, Cl मायनसचा अटॅक होईल. Cl मायनस कुठं अटॅक करेल, Cl मायनस, की जो बघा इथून काय आहे, Cl मायनस आहे तो बाहेर पडलेला आहे पहिल्या स्टेपमध्ये, तो Cl मायनस काय करेल, आर ग्रुपवरती अटॅक करेल आणि हा बॉन्ड आहे तो अशा पद्धतीने ब्रेक होईल, हेट्रोलायटिकली ब्रेक होईल. काय होणार बघा, पुढचा जो प्रॉडक्ट आहे तो काय मिळेल, फॉस्फरस आहे, फॉस्फरसला कोण अटॅच आहे बाळांनो, क्लोरीन अटॅच आहे, इथं कोण आहे, क्लोरीन अटॅच आहे, इथं कोण आहे, हायड्रोजन आहे आणि या बाजूला कोण आहे, डबल बॉन्ड ऑक्सिजन आहे. इथं मेन प्रॉडक्ट आपल्याला मिळाला आहे, इथं बघा अल्काइल ग्रुप आणि हा कोण आहे, क्लोरीन, म्हणजेच काय मिळालं, RCl. काय मिळालं, RCl. अशाच पद्धतीने आपण काय करणार, पुढच्या अल्कोहोलचा पण याच्यावरती अटॅक करू शकतो. पुढच्या अल्कोहोलचा फॉर एक्झाम्पल एक अटॅक तुम्हाला करून दाखवतो. काय बघा, RO आणि H. अगेन ऑक्सिजन काय करेल, फॉस्फरसवरती अटॅक करेल, क्लोरीन इथून काय करणार, बाहेर पडणार, काय तयार होईल बघा, P, देन डबल बॉन्ड O, इथं लिहितो ऑक्सिजन आता मी, इथं क्लोरीन, इथं कोण आहे, हायड्रोजन आणि हा O, हा O आणि याला अटॅच कोण आहे, R, याला अटॅच कोण आहे, इथं हायड्रोजन आणि ऑक्सिजनवरती अगेन पॉझिटिव्ह चार्ज. आता हा ब्रेक होत असताना आता इथं डायरेक्टली इथं काय होतो बघा, इथून काय झालं, हा क्लोरीन आहे तो Cl मायनस फॉर्ममध्ये बाहेर पडला, इथून काय Cl मायनस फॉर्ममध्ये. हा क्लोरीन आता मात्र काय करेल, तर हा क्लोरीन डायरेक्टली अटॅक करेल. कशा पद्धतीने बघा, हा Cl मायनस आहे, कोणावरती अटॅक करणार, R वरती, हा असा ब्रेक होणार, काय तयार होईल, RCl. हा क्लोरीन मायनस आणि हा R ग्रुप, अल्काइल ग्रुप, इथून बॉन्ड ब्रेक झाला आहे, ऑक्सिजन इलेक्ट्रॉन घेऊन गेला, RCl आणि काय तयार होईल, P, डबल बॉन्ड O, देन H, देन इथं कोण आहे, Cl आणि कोण तयार होईल, OH. अशाच पद्धतीनं पुढे एका अल्कोहोलचा अटॅक होईल. ह्या पद्धतीने या रिएक्शनचा मेकॅनिझम असेल. इथं काय 3 ROH आहेत, अल्कोहोल आहेत, PCl3 बरोबर रिॲक्ट केलं. बेटर वे हा आहे की तुम्ही काय करू शकता, डायरेक्टली रिॲक्शन लक्षात ठेवू शकता. 3 अल्काइल ग्रुप आहेत म्हणजे 3 अल्कोहोल ग्रुप आहेत, OH निघून जाणार आहे, क्लोरीन येणार आहे, OH निघून गेला, इथं क्लोरीन आला, अल्काइल हॅलाइड तयार झालं, H3PO3 तयार झालं. पुढची जी रिॲक्शन आहे ती PCl5 बरोबरची रिॲक्शन आहे. PCl5 बरोबरची रिॲक्शन, हे मेकॅनिझम वगैरे ह्या गोष्टी आहेत ते लक्षात ठेवा. काय बघा, तर PCl5 बरोबरचा जो महत्त्वाचा क्वेश्चन आहे तो याच्यावरती विचारला जातो. PCl3, PCl5 स्टेट बोर्डच्या एक्झामला खूप जास्त वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे. काय बघा, यानंतर तुम्ही बघणार आहे ते PCl5. अल्कोहोलवरती आपण काय करतोय, PCl5चा अटॅक करतोय, फॉस्फरस पेंटाक्लोराइड, रिएक्शन विथ PCl5, फॉस्फरस पेंटाक्लोराइड. फॉस्फरस पेंटाक्लोराइडचा अटॅक कसा होणार बघा, एक सिंपल गोष्ट आहे, याच्या आधी मी तुम्हाला स्ट्रक्चर समजावून सांगतो की फॉस्फरस पेंटाक्लोराइडचं स्ट्रक्चर कसं असतं. बघा, फॉस्फरस आहे, इथं क्लोरीन आहे, इथं क्लोरीन, हा एक अबाव द प्लेन क्लोरीन असेल, हा एक बिलो द प्लेन क्लोरीन असेल. ह्या स्ट्रक्चरला तुम्ही ट्रायगोनल बायपिरॅमिडल स्ट्रक्चर म्हणता, ट्रायगोनल बायपिरॅमिडल. या स्ट्रक्चरमध्ये महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, हा जो अबाव द प्लेन एक क्लोरीन आहे आणि हा बिलो द प्लेन एक क्लोरीन आहे. ह्या क्लोरीन्स आहेत, हे जे क्लोरीन आहेत ते काय असतात, हे क्लोरीन वीक बॉन्ड असतात. हे जे बॉन्ड आहेत ते काय असतील, तर वीक बॉन्ड असतील. हा बॉन्ड आहे तो इझिली ब्रेक होईल आणि हा बॉन्ड आहे तो पण काय होईल, इझिली ब्रेक होईल. हे दोन्हीही काय तर इझिली ब्रेक होणारे बॉन्ड आहेत. आता हे काय बघा, हे 3 क्लोरीन आहेत ते इन प्लेन आहेत, हे लक्षात घ्या. एक अबाव द प्लेन क्लोरीन आहे, बिलो द प्लेन क्लोरीन आहे, त्यांच्यामधले बॉन्ड आहेत ते काय करणार, इझिली ब्रेक करणार. हे स्ट्रक्चर व्यवस्थित लक्षात घ्या, तुम्हाला पुढे जाऊन शॉर्ट ट्रिकमध्ये आपण रिॲक्शन कशा पद्धतीने करणार आहे ते लक्षात येईल. काय आहे बघा, तर आपण काय करणार आहे आता, अल्कोहोलवरती अटॅक करणार आहे. अल्कोहोल ROH असा लिहिला मी, अल्कोहोलवरती अटॅक करणार. आता PCl5चं स्ट्रक्चर मी तुम्हाला सांगितलं होतं, क्लोरीन, फॉस्फरस, क्लोरीन, हे एका प्लेनमधले क्लोरीन 3 ट्रायगोनल प्लेन, हा एक अबाव द प्लेनचा क्लोरीन आणि बिलो द प्लेनचा क्लोरीन. काय होईल बघा, तर सिंपल गोष्ट करायची आपल्याला प्रॉडक्ट मिळवण्यासाठी शॉर्ट ट्रिकमध्ये. हे बघा काय होईल, POCl3 बाहेर पडेल, इकडून काय बाहेर पडणार, RCl आणि इकडून काय बाहेर पडणार, HCl. काय असेल बघा, ह्या रिएक्शनचा प्रॉडक्ट आहे
तो प्रॉडक्ट काय असणार RCl प्लस POCl3 प्लस काय असणार HCl. हा प्रॉडक्ट असणार. सिम्पल ट्रिक आहे. कशा पद्धतीने रिएक्शन सॉल्व करणार, मी खाली डबल रिएक्शन लिहितोय बघा. काय असेल, ROH ग्रुप आहे, याच्यावरती अटॅक केला PCl5चा, तुम्हाला प्रॉडक्ट आहे तो काय मिळेल RCl प्लस POCl3 प्लस HCl हा प्रॉडक्ट मिळेल. कशा पद्धतीने केलेला आहे बघा. शॉर्ट ट्रिक काय, अबाव द प्लेन आणि बिलो द प्लेन हा जो बॉन्ड आहे तो वीक असतो, म्हणून काय करणार, HCl इकडून रिमूव्ह होणार, इकडून RCl रिमूव्ह होणार आणि मध्ये काय तर POCl3 हा मॉलिक्यूल आहे तो रिमूव्ह होणार. सिम्पल ट्रिकने ही रिएक्शन आहे ती तुम्ही करू शकता. यानंतरची सर्वात महत्त्वाची मेथड आणि बेस्ट मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ द अल्काइल हॅलाइड, अल्काइल हॅलाइडच्या प्रिपरेशनची सर्वात महत्त्वाची आणि सर्वात बेस्ट मेथड की जेणेकरून त्याच्यातून अल्काइल हॅलाइड जो प्रॉडक्ट आहे तो काय तर एकदम प्युअर मिळतो, अशी जी मेथड आहे ती बघणार आहे आपण थायोनाइल क्लोराईडची. आता अल्काइल हॅलाइडचं प्रिपरेशन करतोय आपण कोणापासून, थायोनाइल क्लोराईड. रिएक्शन विथ, इथं मी लिहितो थायोनाइल क्लोराइड. थायोनाइल क्लोराइड बरोबर थायोनाइल क्लोराइडचा आधी फॉर्म्युला लक्षात घ्या, SOCl2. कोणता फॉर्म्युला आहे, SOCl2. आता काय होईल बघा, महत्त्वाची गोष्ट, बेस्ट मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्काइल हॅलाइड. बेस्ट मेथड का बेस्ट मेथड आहे ते पुढे सांगतो. बेस्ट मेथड फॉर प्रिपरेशन, अल्काइल हॅलाइडचं प्रिपरेशन करण्यासाठी बेस्ट मेथड आहे. सेकंड आहे ते काय आहे बघा, यानंतर आपण काय रिएक्शन करणार आहे. रिएक्शन कोणते असेल, या मेथडला दुसरी एक गोष्ट, दुसरा एक पॉईंट मी इथं मेन्शन करतो की या मेथडला नाव आहे ते डार्झन्स प्रोसिजर. या मेथडला काय नाव आहे, डार्झन्स प्रोसिजर. ठीक आहे. आता रिएक्शन बघा, अल्कोहोल आहे ROH प्लस याच्यावरती अटॅक करणार आहे SOCl2. प्रॉडक्ट काय बनेल बघा, अल्काइल हॅलाइड तर बनणार आहे कारण प्रिपरेशन कोणाच करतोय आपण, अल्काइल हॅलाइडचं RCl बनेल प्लस काय SO2 गॅस आहे तो बाहेर पडणार आहे, अगेन HCl आहे तो पण गॅसेस फॉर्ममधून बाहेर पडणार आहे. गोष्ट लक्षात येते का बघा, बाय प्रॉडक्टमध्ये SO2 आहे तो काय तर गॅसेस फॉर्ममधून बाहेर पडतोय आणि HCl आहे तो पण काय करतोय गॅसेस फॉर्ममधून बाहेर पडतोय. मग दोघेही जर गॅसेस फॉर्ममधून बाहेर पडत असतील तर काय होणार, इथं प्रॉडक्ट कोणता राहणार, अल्काइल हॅलाइड फक्त शिल्लक राहणार. म्हणून ही काय तर बेस्ट मेथड आहे की दोघेही काय होत आहेत, इव्हॅपोरेट होत आहेत आणि राहते फक्त कोण RCl, अल्काइल हॅलाइड राहते, म्हणून ही बेस्ट मेथड आहे. आता याला करण्याचा पण शॉर्ट ट्रिक आहे. ह्याच्यासाठी काय शॉर्ट ट्रिक वापरू शकतो, ROH. देन काय करा, हा मॉलिक्यूल लिहा S डबल बॉन्ड O, इकडे या बाजूला कोण लिहा क्लोरीन, या बाजूला कोण लिहा क्लोरीन, इथं काय राहील RCl जाईल, इथं कोण जाईल HCl जाईल, मध्ये कोण SO2. सिंपल ट्रिक आहे, RCl SO2 आणि HCl, RCl SO2 आणि HCl अल्काइल हॅलाइड बनेल. ठीक आहे. इथं आपण काय केलेलं आहे, प्रिपरेशनच्या प्रोसिजर्स म्हणजे अल्काइल हॅलाइडचं प्रिपरेशन त्याच्या कोणकोणत्या मेथड्स आहेत त्या कंप्लीट केलेल्या आहेत विथ मेकॅनिझम, एकदम डिटेल्समध्ये आपण काय केलेलं आहे, प्रत्येक मेथड आहे ती पाहिलेली आहे. यानंतर आपण काय बघणार आहे तर फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्काइल हॅलाइड. अल्काइल हॅलाइडच्या फिजिकल प्रॉपर्टीज काय असतात, पुढे जाऊन SN1 रिएक्शन, SN2 रिएक्शन काय असते हे आपण पुढल्या लेक्चरला बघणार आहे.